हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी, दीक्षा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला, तो हा गुरुश्री जनार्दन असा, तो हा गुरुश्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला, पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. हरे नमः. श्री भगवान उवाच ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. सूत शौनकादिकाचा संवाद चाललेला आहे आणि भगवान महाविष्णू ब्रह्मदेवाला तत्वज्ञानाचा उपदेश करतायत. हा तत्वज्ञानाचा उपदेश चतुश्लोकी भागवत म्हणून प्रसिद्ध आहे. याला सप्तश्लोकी असंही म्हणतात. आणि या पहिल्या श्लोकामध्ये ब्रह्मतत्व काय याचं विवरण केलं की मी सृष्टीपूर्वी सृष्टीनंतर माझं अस्तित्व होतं आहे आणि मी नाही अशी जागा नाही. आदी अंती आणि मध्य तिन्ही दृष्टिकोनातून भगवंताचं अस्तित्व आहे. आता हे स्वतःचं रूप सांगितल्यानंतर मायेचं वर्णन करतात. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि. मग भगवान जर सर्वत्र आदी अंती मध्यावरती असेल तर मग तो आपणाला का दिसत नाही, का भासत नाही, का जाणवत नाही, तो आपल्याला का प्रतीत होत नाही? तर ते म्हणतात त्याचं कारण माया. आता मायेचं वर्णन या ठिकाणी ते करतात. मायेचा पडदा आल्यामुळं आपल्याला भगवंताचं स्वरूप दिसत नाही. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायाम. ही माझी आत्ममाया आहे. यथा भासो यथा तमः. या ठिकाणी दृष्टांत दिलाय. यथा भासो यथा तमः. ज्याप्रमाणे अंधारामध्ये आपल्याला मंद अंधारामध्ये काही गोष्टीचा भास होतो. त्याने उदाहरण असं दिलंय की ज्याप्रमाणे एखादा खांब आहे आणि रात्रीच्या वेळेला अंधकारामध्ये आपल्याला झावळं झावळं थोडं दिसतं आणि तो खांब आहे असं लक्षातच येत नाही. आपल्याला वाटतं कुणीतरी माणूसच उभा आहे आणि तो कदाचित लपून आपल्या घरावर दृष्टी ठेवतोय. मग आता हा कोण आहे, हा माणूस कोण आहे म्हणून आपण घाबरून जातो. आपली घाबरगुंडी उडते. पण आपण जेव्हा बॅटरी लावतो, दिवा लावतो किंवा लाईट लावतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे हा माणूस नाही, हा तर खांब आहे, हा स्थाणू आहे, खांब आहे, हा माणूस नाही. मग माणूस कसा दिसला? माणूस दिसला, माणसाचा भास झाला, माणसामुळं भय निर्माण झालं, माणसाची भीती वाटली, अंतःकरणामध्ये धडधड झाली. हे सगळं झालं. हे सगळे परिणाम कशामुळे झाले? भासामुळे. भास खोटा नंतर वाटला. जेव्हा आपण ज्ञानाची दृष्टी पाहतो किंवा आपण जेव्हा प्रकाश पाहतो तेव्हा आपल्याला हे खोटं वाटतं. पण जेव्हा अंधार असतो तेव्हा मात्र आपल्याला हे खरं वाटतं. त्याप्रमाणे अज्ञानाच्या अंधकारामध्ये हे जग आपल्याला खरं वाटतं. वास्तविक ही माया आहे, हा सगळा ईश्वरच आहे. मग आता ब्रह्म एकमेवाद्वितीयम आहे. मग हे नानारूपत्व का दिसतं? तर ते म्हणतात मायेमुळे दिसतं. तद्विद्यात आत्मनो मायाम. अज्ञानाने दुःखरूप बंधनामध्ये जीव अडकतो. बहुरूपैवा भाती माया बहुरूपया असं त्या ठिकाणी म्हटलंय. मायेमुळे बहुरूपत्व दिसतं. वास्तविक वस्तू एकच आहे. भगवान एकच आहे सर्वत्र, सर्वत्र सर्वदा भगवान. पण आपल्याला जो विविधांगी दिसतो, विविध रूप दिसतात, वस्तू रूपाने आपल्याला प्रत्यय येतो, ती कशामुळं? फक्त मायेमुळं. हे तमाचं आवरण या ठिकाणी आहे. आणि ही माया दोन प्रकारचे मायेचे गुणधर्म आहेत. एक आवरण आणि दुसरा विक्षेप. आवरण म्हणजे झाकणे.
वस्तूला झाकणे, आणि विक्षेप म्हणजे आहे ती वस्तू न दिसणे आणि दुसरी दिसणे. आता हे तत्वज्ञानाच्या दृष्टीने उदाहरण द्यावेच लागेल. ज्याप्रमाणे आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि तिथं पाणी असतं, पण पाण्यावरती शेवाळ आलेलं असतं, किंवा त्याला आपण शैवाल म्हणतो किंवा शेवाळ म्हणतो. हे पाण्यावर आलेलं शैवाल किंवा शेवाळ पाण्याला झाकतं आणि आपल्याला हिरवं हिरवं फक्त दिसतं, पाणी हे दिसत नाही. वास्तविक ते पाणीच असतं. जसं दुर्योधनाला जलस्थलाभास झाला, पाण्याच्या ठिकाणी भूमी दिसली, भूमीच्या ठिकाणी पाणी दिसलं, आणि भिंतीच्या ठिकाणी आरसा दिसला, आरसाच्या ठिकाणी भिंत दिसली. हे काय, असं कशामुळे झालं? ते म्हणे भ्रमामुळे. भ्रम हा आपल्याला माईक पदार्थामुळे भ्रम होतो. याला भ्रम असं म्हणतात. नसलेली वस्तू दिसणे आणि झाकलं जाणे. आकाशामधला सूर्य हा ढगाने झाकला जातो असं आपण म्हणतो, पण ढगाने सूर्य झाकता येईल का? नाही झाकता येणार, कारण सूर्य एवढा महाप्रचंड आहे, तो एवढ्या एवढ्या ढगाने कसा झाकला जाईल? पण आपल्या डोळ्यावर ढगाचं आवरण येतं आणि म्हणून सूर्य झाकल्यासारखा वाटतो. घनच्छन्न दृष्टीर घनच्छन्न मर्कम. लोक फक्त म्हणतात की सूर्य हा ढगाने झाकला. हे म्हणणं कसं आहे? मूर्खपणाचं आहे. सूर्य ढगाने झाकला नाही, अहो तुमची दृष्टी ढगाने झाकली. घनच्छन्न दृष्टीर घनच्छन्न मर्कम. आपल्याला वाटतं अर्क झाकला, सूर्य झाकला, पण हे मूढ लोक फक्त असं म्हणतात. त्यामुळे आपल्याला नसलेली वस्तू दिसणे किंवा दोन गोष्टी दिसतात. आता ते म्हणतात की ज्याप्रमाणे वास्तविक राहू आणि केतू हे आकाशात ग्रह नाहीतच. कुठे राहू सांगा बरं मला? राहू नाही, केतू नाही. मंगळ आहे, बुध आहे, गुरु आहे, शुक्र आहे, शनी आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, पण राहू केतू कुठे आहेत? मग पत्रिकेत कुठून आले राहू केतू? ते म्हणतात अहो आपण जर एखाद्या भविष्यकाराकडे गेलो तर आपल्या सप्तम स्थानामध्ये राहू आहे. उदाहरणार्थ सप्तम स्थान पत्नीचं आहे, पत्नीच्या स्थानामध्ये राहू आहे. मग भविष्यकार म्हणतात की तुमच्या पत्नीला आजारपण असणार आहे किंवा तुमची पत्नी नेहमी आजारी असणार आहे. कशामुळं? राहू तिच्या पत्रिकेत आहे, सप्तम स्थानात तुमच्या राहू आहे. पण तो राहू आकाशात कुठे नाही. राहू आणि केतू हे आकाशात नाहीतच. मग तरी सुद्धा आपण त्यांना आहे असं का मानतो? परिणाम होतो म्हणून. राहूचा परिणाम, केतूचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि पत्रिकेच्या दृष्टिकोनातून त्याचं समर्थनही करण्यात येतं. नाही असं नाही, पण ते म्हणतात या पद्धतीने आपल्याला हे राहू आणि केतू जरी प्रत्यक्षात नसले तरी आम्हाला ते दिसतात किंवा त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. ते म्हणतात जी वस्तू जशी आहे तशी न दिसणे, आणि त्याचबरोबर हे भ्रम यातून निर्माण होतो. देहात्मबुद्धीमुळे भ्रम निर्माण होतो. आता भ्रमाचे त्यांनी प्रकार सांगितले. भ्रम कशा पद्धतीने होतो? ऋते भ्रम यत् प्रतीयेत, याचा अर्थ विक्षेप, आणि न प्रतीयेत चात्मनी म्हणजे आवरण. या ठिकाणी आपल्याला समोर असलेली वस्तू दिसत नाही, भ्रमामुळे दिसत नाही. हा भ्रम कशा पद्धतीने? तर भ्रमाला अधिष्ठान पाहिजे असतं. आता भ्रमाचा विचार आपल्याला तत्वज्ञानामध्ये खूप केलेला आहे. भ्रम म्हणजे काय? तर ते म्हणतात भ्रमाला अधिष्ठान पाहिजे. निरधिष्ठान भ्रांती केवला नाही तिष्ठते, असं या ठिकाणी पंचदशीकार म्हणतात. निरधिष्ठान विभ्रांती केवला नाही तिष्ठते. अधिष्ठान रहित भ्रांती असू शकत नाही. म्हणजे काही ना काहीतरी अस्तित्व असावं लागतं. भ्रम व्हायला सुद्धा अस्तित्व असावंच लागतं. सर्प हा दोरीवर भासतो, म्हणजे दोरी असली पाहिजे, पण तिथं दोरी नसेल तर सर्प भासेल का? नाही भासणार. म्हणजे दोरीचं अस्तित्व पाहिजे तर त्यावर आपल्याला सर्प भासतो. जसं या ठिकाणी ते म्हणतात काही ना काहीतरी अस्तित्व असल्याशिवाय भ्रम निर्माण होत नाही. अरे मला वाटलं माझे अमुक अमुकच आहेत असं आपण एखाद्याला म्हणतो. मला वाटलं माझा मित्रच आहे. तुम्ही अगदी मित्रासारखे दिसता. तो मित्र नसतोच, अनोळखी माणूस असतो, पण त्याला तो ओळखीचा वाटतो. तो म्हणतो अरे तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. हो तुमच्यासारखं कोणीतरी आहे. म्हणजे हा जो अनोळखी आहे तो अस्तित्व रूपाने तिथे आहे. यावर
आपल्या ओळखीच्या माणसाचा भ्रम आपल्याला झाला. त्याप्रमाणे ते म्हणतात भ्रमामध्ये भूत आपल्याला वास्तविक काहीतरी आकार पाहतो आपण आणि आपण म्हणतो हे भूत आहे. काहीतरी भूत दिसलं बाबा, आकार पाहिला, अस्तित्व आकारामधून आपल्याला दिसतं आणि यातून आपण भूताची संकल्पना करतो, कारण ती आपल्या मनामध्ये असते. भूत आपल्या मनात असतं आणि त्या आकारानुसार आपण पाहतो. जसं गंधर्व नगर आहे, आकाशामध्ये वेगवेगळे ढगांचे आकार होतात आणि त्या आकाराला आपण हे सिंह आहे, हा वाघ आहे, हा हत्ती आहे, ही हत्तीची सोंड आहे वगैरे वगैरे म्हणतो. म्हणजे ढग हा त्या ठिकाणी अस्तित्व रूपाने आहे, त्यावर आपल्या मनाचे अनेक विकल्प सुरू होतात. म्हणून ते म्हणतात भ्रमामध्ये अधिष्ठानाने संपूर्ण ज्ञान नसतं आणि पूर्ण अज्ञानही नसतं. पूर्ण ज्ञान असलं तर भ्रम होणार नाही आणि पूर्ण अज्ञान असेल तर आपल्याला हा भ्रम हे कळणार नाही. आकाशामध्ये आता आपण रोज बघतो आकाश आपल्याला निळं दिसतं. का हो? आकाश निळं आहे का? नीलपृष्ठ त्रिकोणत्वम यथा शुक्तितो रोहितम. आकाश निळं आहे का? आकाश निळं नाही. मग आपल्याला काय दिसतं? माऊलीने सुद्धा म्हटलंय की नसती शामिका, गगनामध्ये काही शामिका नाहीये, निळा रंग नाहीये. मग हा गगनातला निळा रंग का दिसतो? दासोपंतांनी सुद्धा त्यांच्या गीतार्णवात हाच दृष्टांत दिलाय की जरी आकाशामध्ये निळा रंग जरी नसला तरी आपल्या दृष्टीभ्रमाने तो आपल्याला दिसतो. प्रकाशाचं या ठिकाणी अशा प्रकारचे तिरोभावन होतं की ज्यामुळे आपल्याला नसती शामिका गगनी, आकाशात निळा रंग जरी नसला, कारण निळी भूमिका, आकाशातली निळा रंग कोणी दिला? आकाशाला निळा रंग कोणी दिला का? नाही दिला. मग आपल्याला का दिसतो? आपल्याला दिसतो का नाही सांगा? हो, आपल्याला दिसतो. नाही दिसत असं तर नाही, तो दिसतो. का दिसतो? तर आपल्या दृष्टीचा तो भ्रम आहे. त्याप्रमाणे संपूर्णपणे वस्तू दिसत नाही, त्याला भ्रम असं म्हणतात. देहादिकाला मी म्हणणं हा देखील भ्रमच आहे. आपण देहावर चैतन्याचे आरोप करतो, म्हणून या ठिकाणी आरोप आणि अपवाद हे लक्षात घ्यावे लागतात. आनंद रूपता हे आपलं स्वरूप आहे, पण आपण मात्र अस्तित्व हे जगाचा भ्रमाचा अधिष्ठान आहे. अस्तित्व दोन प्रकारचे आहे, एक सोपाधिक आणि दुसरं निरुपाधिक. सोपाधिक अस्तित्व हे भिन्नपणा, म्हणजे त्यामध्ये सोपाधिक म्हणजे उपाधी, वेगवेगळ्या उपाधी, पंचमहाभूत वगैरे हे उपाधी आहेत. ह्या भिन्नपणा आपल्याला दिसतो. नामरूप हे सोपाधिक आहे. वेगवेगळे कशाला काही वेगवेगळ्या वस्तूला नाव आहे, हे सोपाधिक आहे. आणि निरुपाधिक कोणतं आहे? सत्तारूप हे निरुपाधिक आहे. म्हणून ब्रह्म हे जगाचा अधिष्ठान आहे. ते म्हणतात अशा पद्धतीने हा भ्रम दोन प्रकारचा आहे, एक भावरूप आणि दुसरा अभावरूप. भ्रम दोन प्रकारचा आहे, मिथ्यत्व प्रकार दोन आहेत, एक भावरूप भ्रम आणि दुसरा अभावरूप भ्रम. भावरूप भ्रम कोणता आहे? सर्परज्जू दृष्टांत हा भावरूप भ्रमावर आधारित आहे. दोरी पडलेली आहे किंवा वायर पडलेली आहे आणि मंद अंधकार आहे, आपल्याला एकदम तिथे साप आहे की काय असं वाटतं. ही कल्पना का आली? त्याचं कारण पावसाळ्याचे दिवस आहेत, सगळीकडे गवत वाढलेलं आहे, हिरवं सगळं झालंय, आतमधून प्राणी बाहेर येत आहेत आणि मंद अंधकार आहे. यावेळेला वायर पडलेले वाकडं तिकडं, अरे 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 साप आहे काय की मला वाटतं, म्हणून आपण घाबरतो. जनी जनार्दन स्वामी यांनी एक उदाहरण फार सुंदर दिलेले आहे त्यांच्या निर्विकल्प ग्रंथामध्ये. ते म्हणतात एक गृहस्थ हा अशा मंद अंधकारामध्ये निघालेला होता. जात असताना एकदम काय झालं, त्याचा पाय, तो पांदीमधून चाललेला असताना त्याचा पाय एका काट्यामध्ये पडला. काटे कुपाटे होते आणि काटा घुसला, तेवढ्यात तिथून एक साप गेलेला दिसला. साप सळसळ सळसळ करीत पाहिल्याबरोबर अंधार तर होता, मंद अंधकार होता, साप तर दिसला पण तो काही पकडण्यात आला नाही. आणि घरी येऊन पाहिलं तर बाबा पायाला रक्त आलं. नक्की मला साप चावला. मग आता प्रत्यक्षात साप चावलेला नसतो, पण त्याला काटा टोचला आणि काटा टोचल्यामुळे रक्त आलं आणि त्याने असं कल्पना केली की आपल्याला साप चावला आणि तो घाबरला. भय वाटू लागलं, भयपान. माणसं साप चावून मरत नाहीत, भयपानानेच मरतात. जे भीती वाटायला लागली, भय वाटायला निघाले, असा त्याने अन्वय जोडला. आपण काय करतो, भ्रमातच भ्रमाचे अन्वय जोडत राहतो. ज्या अर्थी मला साप दिसला,
ज्या अर्थी तो माझ्या पायाखाली आला, ज्या अर्थी रक्त निघालंय, त्या अर्थी नक्की साप चावला. आता हळूहळू आपला भ्रम काय होतो, पक्का होत राहतो. म्हणून भयपान हे माणसाला जातीला सत असत असा शब्द वापरला जातो. सद असत हे मायेचं लक्षण आहे. ती सत कुठपर्यंत आहे, जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत. ती असत कधी आहे, ज्ञान झाल्यावर. त्याला उदाहरण फक्त एका शब्दात देतो. स्वप्न हे सगळ्यांना पडतं, तुम्हाला पडतं, मलाही पडतं. स्वप्न कुठपर्यंत खरं आहे हो, त्याचं उत्तर काय, स्वप्नातून जागा होईल सत शब्द वापरतात. म्हणून ते म्हणतात हे माया कशी आहे, तर ऐसे मेढी न दिसे मायेचे डोळा. आता माया म्हणजे काय हे सांगताना नाथ महाराजांनी इतकं सुंदर विवरण केलंय. ते माया काय ते म्हणतात, वांझेचं लाडकं बाळ आहे. माया काय, गगन सुमाची माळ, आकाश फुलांची माळ आहे, खपुष्प त्याची माळ आहे. माया काय ते म्हणतात, आरशाची चाफेकळी, माया कमठघृताची पुतळी. कमठघृताची पुतळी, कमठघृत म्हणजे काय, कासवीचं तूप. आता कासवीचं तूप म्हणजे कासवीचं दूध काढायचंय आणि त्याचं तूप करायचंय. अहो, कासवीचं दूध काढणं सोपं आहे का, आणि ते शक्य आहे का? मग तिचं तूप तरी निघणं शक्य आहे. सोवळी स्वयंपाकीनं, सोवळी. सोवळी कशामुळे म्हणलंय हो, सोवळी याच्यामुळे म्हणलंय की ही माया सोवळी. सोवळी म्हणजे काय, आपण अशी कल्पना आहे. तेव्हा ही माया कशी आहे, सोवळी स्वयंपाकी नाही. ती अहो म्हणले का हिच्या पतीचा पत्ता आहे का, म्हणले कोण आहे हिचा पती, दिसत तर नाही. ब्रह्म भगवान हिचा पती आहे, पण ही ती माया आहे. तेव्हा हे जसं खोटं आहे, चित्रामध्ये द्राक्ष काढले, समजा एखाद्याने चित्र काढलं आणि त्याला सुंदर द्राक्ष काढले, मग ते खाता येतील का, नाही. मग तुम्ही द्राक्ष का म्हणता, त्याला खाता तर येत नाहीत ना, मग त्याला द्राक्ष का म्हणायचं. अरे हो, ते खरंच आहे. आपण एखाद्या त्याला सीताफळ म्हणलात ना तुम्ही, याला आंबा म्हटलात ना, हो म्हणलो आंबा, पण तो आंबा नाहीये. मग आंबा का म्हणतात, दिसायला आंब्यासारखा आहे म्हणून. असायला आंबा नाहीये पण दिसायला आंब्यासारखा आहे. असायला सीताफळ नाहीये पण दिसायला सीताफळ आहे. म्हणजे दिसणे आणि असणे याचा जो फरक आहे तो ब्रह्म राहत नाही, पण भगवंत समोर आला तर माया थांबत नाही. मग माया कशी आहे ते म्हणतात, सावलीसारखी आहे. आपण आणि आपली सावली याच्यात, आपण जिथं बरोबर आहेच आहे सावली, आपण जिकडे जाऊ तिकडे सावली आहेच. सावली कुठे आहे, आपल्या सोबतच आहे. मग कधी सावली लांब होते, सकाळच्या वेळेला सूर्योदयाला किंवा सूर्यास्ताच्या वेळेला सावली लांब होते. सावली लांब आहे का आपली, आणि मग दुपारच्या वेळेला सावली आखूड झाली, आपल्या पायापाशी आली. मग सावली लहान आहे का सावली मोठी आहे, काय. गौडपादाचार्य म्हणजे शंकराचार्यांचे अजय गुरु, गुरुचे गुरु, त्यांनी टीका केलेली आहे, भाष्य केलेलं आहे. त्या गौडपादाचार्यांनी अलात चक्रवत असा शब्द वापरलाय. ही माया कशी आहे, अलात चक्रवत आहे. अलात चक्र म्हणजे आपण ज्याप्रमाणे एखाद्या रहाट पाळण्यामध्ये बसतो, त्या रहाट पाळण्यात आपण बसलो, तो रहाट पाळणा फिरताना जे चक्राकार अनुभूती येते तशी माया आहे. माया आपल्या दृष्टीवरती भ्रम निर्माण करते. एखाद्या माणसाने हातामध्ये मशाल घेतली आहे, उदाहरण सांगितलं त्यांनी, हातामध्ये मशाल घेतली आहे आणि ती मशाल गरगर 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 फिरवली तर काय दिसतो, आपल्याला एक गोलाकार स्वरूप दिसतं. मग काय हो, पण ते चक्र नसतं. त्याप्रमाणे ते म्हणतात अग्नी सत्य आणि चक्र मिथ्या आहे. यातलं सत्य कोणतं आहे, अग्नी. अग्नी सत्य आहे, पण फिरणं, चक्राकार होणं हे मात्र मिथ्या आहे. म्हणून ते म्हणतात अग्नी. या मेघदूतामध्ये कालिदासानी शब्द वापरलाय की चक्र नेहमी क्रमेण, माणसाचं सुख आणि दुःख चक्र नेहमी क्रमेण फिरतंय, चक्राप्रमाणे फिरतंय, आणि म्हणून सुख दुःख हे खोटं आहे. तर चक्रारूप दिसते, ते प्रत्यक्षात चक्र नसतं. त्याप्रमाणे या ठिकाणी अगाजे घडलेच नाही, त्याची वार्ता पुसशी काही. रामदास स्वामींनी म्हटलंय ही माया कशी आहे, अहो ती नाहीच आहे, घडलंच नाही. अगाजे घडलेच नाही, त्याची वार्ता पुसशी काही. अहो जे घडलंच नाही, एखादी गोष्ट झालीच नाही, मग वाढत कशी जाते माया. काही नाही, फाटा पडला हो पिंपळाचा, फाटा पडला, पुढे
5 मैल गेलं, काय झालं म्हणले, झाड पडलं, पिंपळाचं झाड पडलं म्हणे. झाड पडलं म्हणता म्हणता त्याच्या पुढच्या गावात विचारलं, काय नाही हो, पिंपळ गाव जळालं म्हणतात. काय झालं, अहो पिंपळाचं पान कुणी आहे, सगळं खोटेपण आहे. म्हणजे माणसं वाचिक अशा पद्धतीने लोकांच्या मध्ये डोम असं निर्माण करतात. आणि हा जो असत्याचा सगळा पसारा आहे, तो असत्याचा पसारा एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा वाढलो. प्रत्यक्षात कुणीच पाहिलं नाही, प्रत्यक्षात कुणीही पाहिलं नाही, फक्त IQ माहितीच्या आधारे लोक बोलत राहतात आणि त्यामुळं हे वाढत राहतं. माया अशा पद्धतीने जैसा नक्षत्राची आभासा साठी घातू झाला तयार. त्याला असं वाटतं की हे रत्नच आहे, म्हणून चमकणारा जो खडक आहे त्या चमकणाऱ्या खडकाला तो चोंच मारतो, त्याला वाटतं रत्नच आहे. माऊली म्हणतात जैसा नक्षत्रियाची आभासा, हे नक्षत्रच आहे असं वाटतं, रत्न चोंच आपटल्यावर काय होईल. ते म्हणतात याप्रमाणे हा राजहंस जसा फसला त्याप्रमाणे याला म्हणतात आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने जे आपल्याला आभास होतात, भ्रांती होते, हे भास होतो किंवा आभास हा मायेचाच आविष्कार आहे. म्हणून विवर्त भ्रांती भास हा इथे जगा. सूक्ष्म बीज हे फार बारीक होतं, पारंब्या वाढत गेल्या तशी माया वाढत जाते. आणि म्हणून ते म्हणतात की ही माया जेविका कुलालाचे चक्र फिरत राहतं. कुलालाचं म्हणजे कुंभाराचं चक्र. त्याचप्रमाणे ते म्हणतात ही माया. आपण एखाद्याला मारलं, अहो इंद्रधनुष्याने कसं मारता येईल, मग धनुष्य का म्हणतात त्याला, म्हणतात त्याला इंद्रधनुष्य, पण ते धनुष्याने मारता येत नसतं. सशाला शिंग असतात का, नसतात. सशशृंग पत्रिका आहे, एखाद्या पंडिताकडे गेला, भविष्यकाराकडे, ही पत्रिका आणली. कोणाची पत्रिका म्हणले, वांझेच्या लेकराची पत्रिका आहे. वांझेच्या लेकराची पत्रिका, म्हणजे वांझेला लेकरू कधी झालं, आणि लेकरू झालं तर तिला वांझ कोण म्हणेल. तेव्हा म्हणून हे जसं खोट आहे, निरर्थक आहे, नेहमी आपल्याला दोन्ही गोष्टी सिद्ध करा. माया शुक्तिका रजताची सांग, माया आकाशीचे मर्गज लिंग. या ठिकाणी शुक्ती म्हणजे हा मूत, एखाद्या त्या मोती कशातून निर्माण होतो तर शिंपलं असतं, शिंपल्यामध्ये मोती निर्माण होतो. माया शुक्तिका रजताची सांग, ते केवळ शुक्ती आहे, आपल्याला त्यात मोती आहे असं जगच मानतो. या ठिकाणी जग हे माईक आहे हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून मृगजळाची सोवळी स्वयंपाकीनं. माया कशा पद्धतीची आहे याचं विवरण या ठिकाणी केलेलं आहे. आगा हे नगर राजे केले. आता या ठिकाणी ते म्हणतात माया कशी आहे, तर भासते. जसं आपल्याला चंद्र चालल्यासारखा वाटतो. चंद्र चालतो का हो, सूर्य चालतो का, न चालता सूर्याचे चालणे, सूर्य चालतो का, नाही, सूर्य चालत नाही, पण चालल्यासारखा वाटते अशा प्रकारची आहे. आणि एखाद्या कुंभाराच्या चाकावर मुंगी बसली आणि आपल्याला ते चाक फिरतंय, तेव्हा त्या मुंगीला काही लक्षातच येत नाही आपण फिरतो आहोत म्हणून, ती आपली त्या पद्धतीने चालत असते. नाथ महाराज म्हणतात जगरूपाने भासतं पण ब्रह्मरूपाने भासत नाही. ते म्हणतात अशी ही माया आपल्याला भ्रमामध्ये टाकते आणि भ्रमात टाकल्यामुळं दुःखात टाकते. आणि हे दुःखाचे प्रकार किती आहेत ते म्हणतात 4 प्रकारचं दुःख आहे. एक परिणाम दुःख, एक ताप दुःख, एक संस्कार दुःख आणि एक गुणवृत्ती विरोध जन्य दुःख. फारच आवडतो, पण परिणाम काय, परेशान होतो, मग नंतर हा 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 करायला लागतो. काय झालं, काय नाही, ठेचा खाल्ला, फार आवडला म्हणून तेल टाकून खाल्ला. अरे आवडतो म्हणून खावं का, परिणाम दुःख म्हणतात त्याला. सुरुवातीला यत्तदगरे विषमिव यत्तदगरे अमृतमिव परिणामे विश्वोपमम, आधी जरी गोड. त्यानंतर संस्कार दुःख, आपल्या संस्कारामध्ये काही दुःखदायक प्रकार आपल्या अंतःकरणात संस्कार रूपाने असतात, सूक्ष्म रूपाने असतात, ते आपल्या लक्षात येत नाही, पण त्याला संस्कार दुःख म्हणतात. आपल्या मनामध्ये कितीतरी हजारो जन्मापासूनचे जे संस्कार असतात ते आपल्याला दुःखदायक असतात. काहीच कळत नाही, का बरं दुःख वाटावं, काही कळना, परंतु काहीतरी मनामध्ये बोचतंय. हृदयाच्या अंतर्हृदयाला, गुणवृत्ती, आपला समजा सात्विक गुण आहे, समोरचा राजस किंवा तामस गुणाचा आहे,
या दोघांच्या मध्ये वैर निर्माण झालं. एक जण तामसी आहे, दुसरा सात्विक आहे. त्यांच्यामध्ये वैर अर्थात स्वाभाविकच आहे, कारण दोघांच्या वृत्ती वेगळ्या, दोघांचे गुण वेगळे, त्यातून निर्माण होणारं दुःख. म्हणून परिणाम दुःख, ताप दुःख, संस्कार दुःख आणि गुणवृत्ती जन्य दुःख असे 4 आपल्याला दुःखाचे प्रकार दिसतात. आणि हा जीव या पंचकंचुकामध्ये बंदिस्त आहे. पंचकंचुक कोणतं आहे? 5 गोष्टीमध्ये बद्ध आहे जीव. काळामध्ये बद्ध आहे. पहा ना, आपण काल, आज आणि उद्या याच्या चंद्राच्या कला असतात. चंद्र शुक्ल पक्षामध्ये वाढत 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 जातो. पौर्णिमा येते, पौर्णिमेनंतर तो कमी 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 होत जातो, क्षयरोग लागतो त्याला. तसे आपल्याला सुद्धा कला दुःख आहे. कला दुःख किंवा कला म्हणजे बालपण, तारुण्य, प्रौढत्व, म्हातारपण आणि शेवटी मृत्यू. हे कला आपल्या वेगवेगळ्या शरीराच्या कला आहेत, मनाच्या कला आहेत. याप्रमाणे त्यानंतर अशुद्ध विद्या, यामध्ये तो बंदिस्त आहे. मिथ्या ज्ञान यातून निर्माण होतं आणि यातून आपल्याला अध्यास म्हणजे झाकणे, देहात्मबुद्धी आणि विवर्त, ईक्षते विभ्रममिदम मनसो विलासे असं म्हटलेलं आहे. ईक्षते विभ्रममिदम हे सगळं गरगर 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 फिरणार असल्यामुळे आपल्याला ते भासतं. याप्रमाणे या संवादी भ्रम आणि विसंवादी भ्रम हाही सांगितलाय. त्यानंतर ऋतेयर्थम यत् प्रतीयेत हे विक्षेप आहे. आणि न प्रतीयेत चात्मनी, त्याचा अर्थ आत्म्याच्या ठिकाणी मायेचा अनुभव येत नाही. आपल्याला ज्ञान येत आणि यांना जर आपण आपला नमस्कार करावा तर वयाने लहान आहेत, कारण 1400 वर्ष जगलेले चांगदेव होते. किती वर्ष? 1400. मृत्यू आला की ते ब्रह्मांडाला न्यायचे आत्मा. आणि आत्मा ब्रह्मांड ज्या वेळेला ज्ञानेश्वरांची कीर्ती कळाली त्यावेळेला ते ज्ञानेश्वर महाराजांना म्हणाले, आता आपण ज्यांना भेटायला जावं, पण ज्ञानेश्वरांना भेटायला जायचं तर त्याच्याऐवजी त्यांना आधी पत्रच पाठवू म्हणून. पण पत्रात माझं 1400 वर्षाचं वय, मग मीच मोठा आहे म्हणून कोरं पत्र पाठविलं. ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं, अरे कोरं 1400 वर्ष जगून हा कोराचे कोराच राहिला. आणि मग ज्ञानेश्वर माऊलींनी 65 आणि दुकानामध्ये गेल्यानंतर म्हणतो, बाबा मला हत्ती घ्यायचाय, मला हत्ती घ्यायचाय, मला हत्ती घ्यायचाय. बाबा म्हणतो, कोणता हत्ती आहे? हा हत्ती. हा हत्ती मला घ्यायचा आहे. लाकडाचा हत्ती केलेला असतो, तो घेतो, घरी येतो, हे बा मी हत्ती आणला, हे बा मी हत्ती आणला. मग कसं लपलंय? हत्तीच्या लाकडाप्रमाणे. आपण जेव्हा लाकूड म्हणून बघायला जाऊ तेव्हा आपल्याला हत्ती दिसणार नाही, आणि हत्ती म्हणून बघायला जाऊ तेव्हा लाकूड दिसणार नाही. आपल्याला हत्ती दिसेल, अरे लाकूड आहे हे, अरे हो खरंच की हे लाकूड आहे. जसं जसं लप आपण माईक म्हणून पाहू, जवळजवळ लपे तव तव दिसे. जसा जसा देव लपलेला असतो तसा ब्रह्मज्ञानी त्याला शोधून काढतो, आणि जसा जसा तो शोधून निघेल तसं तसं आकार लुप्त होतो. उदाहरण दिलेलं आहे फक्त. एक मनुष्य होता, अत्यंता भाव काय असतो, गंमत आहे थोडीशी. वांझेच्या लेका कैशी जन्मपत्रिका नाही निघणार. केळाची साल निघल, झाडाची साल निघल, आकाशाची साल निघल का? शेळी गळा दोहा स्तन. गंधर्व नगरावरून कोण आला? एक बागुल आला. बागुल म्हणजे बागुल बुवा पाहुणा आला. कुठून आला? गंधर्व नगरावरून आला म्हणे. आणि कोण? ते वांझेच्या पुत्राच्या घरी आला. बरं, आल्यानंतर काय झालं? त्याचं स्वागत झालं, त्याला आसन टाकलं. कशाचं आसन टाकलं? गगनाचं आसन टाकलं. आसन टाकल्यानंतर आता तो पाहुणा म्हटल्यानंतर त्याला तेल लावून माखलं. कशाचं तेल काढलं म्हणजे? वाळूच रगडूनही तेल काढलं. आपण म्हणतो ना, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल ही गळे. प्रयत्नामुळं प्रयत्न केला तर वाळूच्या मधून सुद्धा तेल निघतं असं आपण म्हणतो. मग त्याला वाळूचं तेल काढलं आणि त्याला अभ्यंग स्नान केलं. स्नान घातलं. कशाने स्नान घातलं म्हणजे? मृगजळाचं पाणी आणलं, त्याने स्नान घातलं त्याला. मृगजळाचं पाणी खोटच असतं हो. मग मृगजळाचं पाणी आणलं, स्नान घातलं, त्याला वस्त्र नेसायला दिलं. कोणतं वस्त्र? दिशा हेच वस्त्र त्याला नेसायला दिलं. नंतर चंदन लावलं. कशाचं? तो वायू उगाळला आणि चंदन लावलं. आकाश फुलांच्या माळा त्याला घातल्या. आसन शून्यासन दिलं. जेवण वाढायला सुरुवात केली. पंचपक्वान्नाचं जेवण
हे जेवण वाढताना कुणी वाढलं म्हणले जेवण? तिथे सावल्यांचे सखे त्याचे मित्र होते ते आले आणि त्या जेवण वाढलं. पान कशाचं होतं तर धुराचे पानं होते. भाज्या कशाच्या होत्या तर जाई जुईच्या भाज्या होत्या. भ्रमाच्या भोपळ्याची भाजी केली होती. भ्रमाच्या भोपळ्याची भाजी केली होती आणि मग जेवण वाढलं पंचपक्वान्नाचं. त्यावर सुग्रास असलेल्या भातावर तूप वाढलं. म्हणजे तूप कशाचं वाढलं? कासवीच्या दुधापासून तूप केलं होतं ते वाढलं. आणि वाढायला कोण होतं? डोळ्यातली बाहुली होती वाढायला. डोळ्यातल्या बाहुलीनं वाढलं. आणि या पंक्तीमध्ये ते म्हणतात कासवी घृत सध्या तृप्त, पुष्कळ वाढलं, सगळे तृप्त झाले. आणि या पंक्तीमध्ये तो म्हणतो मी सुद्धा तृप्त झालो, मी त्या पंक्तीमध्ये जेवलो, असं त्या भुकेलेल्या लोकांना त्याने सांगितलं. लोक म्हणले कुठे जेवला? तो म्हणले आम्ही इथे इथे जेवलो. तेव्हा बागुल पाहुणा आला होता गंधर्व नगरावरून. कोणाच्या घरी? वांझेच्या पुत्राच्या घरी. वा 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 म्हणले मी त्या जेवणात मी देखील जेवलो आणि तृप्त झालो. असं जर कोणी सांगितलं तर कोणाचा विश्वास बसेल का? म्हणले नाही. का? हे सगळं खोटच आहे. प्रांगणी चोर देखिला कृष्णदयाळवानी त्यांच्या या हरिवरदामध्ये म्हटले की प्रांगणी चोर देखिला द्रष्टे म्हणती कैसा आला. प्रांगणी चोर देखिला मंद अंधकारामध्ये चोर असल्यासारखा वाटला. म्हणजे चोर पाहिला हो? कुठं पाहिला? काय तिथे तर्क सुरू झाला. कुठून आला असेल? म्हणजे भिंत सोडून आला. कुणी म्हणलं भिंत पडली म्हणून तिथून आला. कुणी म्हणलं वरून आला. कुणी म्हणलं लपून आला. कुणी म्हणलं दार लावण्याच्या आधीच आला असेल. मग दगड मारून पहा म्हणले. दगड मारून पाहिलं तर याची सावली त्याला दिसली. अरे 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 म्हणले मला वाटलं. आणि हे जे वाटलंय तो आहे भ्रम. याला म्हणतात याप्रमाणे तो बागुला ते मारू, प्रतिबिंबा खोळे भरू, तळ हाताची विंचरू, केश सुखे, गगनाची फुले तोडू, ससयाचे शिंग मोडू. याप्रमाणे हे सगळं भ्रम ज्याला म्हणतात माया. ही जी माया आहे हा जो संवादी किंवा विसंवादी भ्रम आहे किंवा भाव रूप किंवा अभाव रूप भ्रम आहे तो कापुराची मसी करू, रत्नदीपा काजळी धरू, वांझेचे लेकरू परणू सुखे. हे सगळं जे शब्द वर्णन आहे. शब्द फक्त खरे त्याच्यातले, अर्थ खरा नाही. शब्द खरे पण अर्थ कुठं खरा आहे? खरं म्हणजे शब्द आणि अर्थ बरोबरच असतो. शब्दार्थ वागर्थाव्यव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्ते. वाणी आणि अर्थ हा बरोबरच असतो. पण इथे या ठिकाणी भ्रमामध्ये मात्र आपण वाणी आणि अर्थ भिन्न भिन्न लाभतो. कारण हा फक्त शब्दाचा फुलोरा आहे. अर्थ त्याच्यात दिसत नाही. अर्थ कणभर देखील अर्थ नाहीये. पण फुलोरा मात्र शब्दांचा आहे. त्याप्रमाणे आपलं हे सगळं जे संसार आहे तो शब्दांचा फुलोरा आहे. याच्यातला अर्थ ब्रह्म आहे पण अर्थ याच्यात कुठे आपल्याला सापडत नाही. म्हणून ते म्हणतात हृत्यर्थम यत् प्रतीयेत नत् प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायम यथा भासो यथा तमः यथा महांती भूतानी भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्य प्रविष्टानी तथा नेषु न तेष्व्यहम. आता या तिसऱ्या श्लोकामध्ये त्या प्रत्यक्ष भगवान असं म्हणतात की मी या विश्वामध्ये आता कसा प्रवेशतो. पहिल्या श्लोकात ब्रह्म काय ते सांगितलं. दुसऱ्या श्लोकामध्ये माया काय ते सांगितलं. तिसऱ्या श्लोकामध्ये आता या विश्वात मी कसा प्रवेश करतो आणि प्रवेश करूनही मी अलिप्त कसा राहतो या संबंधीचे विवरण करतील. तेव्हा हा या संबंधीचं जे चिंतन आहे ते उद्याच्या आपल्या व्याख्यानामध्ये आपण सांगू. हरे नमः. कुंडली कवरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये.